नमस्कार। दही बाजार इतवारी नागपूर, देवडी जिल्हा वर्धा, तेल्हारा जिल्हा अकोला व डोणगाव जिल्हा सोलापूर येथील 100% अनुदानित संस्थांच्या शिक्षण सेवक पदाकरिता जाहिराती आलेल्या आहेत। या व्हिडिओमध्ये आपण सर्व जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया। पहिली जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची। सुभानिया एज्युकेशन सोसायटी नागपूर द्वारा संचालित सुभानिया हायस्कूल दही बाजार इतवारी नागपूर ही 100% अनुदानित उर्दू माध्यमाची शाळा आहे। येथे एकूण एक पद रिक्त आहे। पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, इयत्ता 9वी व 10वी साठी। या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता BSc गणित B.Ed, संवर्ग आहे खुला आणि या पदासाठी एकूण 18,000 मानधन मिळणार आहे। संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे संस्थेस बिंदू नामावली लागू नाही। त्यानुसार खुल्या प्रवर्गातील रिक्तपदी सदर पद भरती करण्यात येत आहे। इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने शनिवार दिनांक 19/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीकरिता सुभानिया हायस्कूल दही बाजार इतवारी नागपूर या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। दुसरी जाहिरात आहे लोक शिक्षण मंडळ देवडी द्वारा संचालित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवडी जिल्हा वर्धा येथे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांच्या परवानगीने खालील रिक्त पदे भरायची आहेत। तर पहिल्या पदाचे नाव आहे वरिष्ठ लिपिक। यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता HSC किंवा पदवीधर, MSCIT, टंकलेखन, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट। यासाठी पदसंख्या आहे 1। पदाचा प्रवर्ग आहे खुला। दुसरे पद आहे कनिष्ठ लिपिक। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC किंवा पदवीधर, MSCIT, टंकलेखन, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी 30 शब्द प्रति मिनिट। या पदाकरिता पदसंख्या आहे 2। तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता SSC किंवा HSC विज्ञान विषयासह। याकरिता एक पदसंख्या रिक्त आहे। जातीचा प्रवर्ग दिलेला आहे, त्या प्रवर्गातूनच जागा भरण्यात येणार आहे। पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरता दिनांक 8/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता गांधीग्राम कॉलेज, प्लॉट नंबर P35, बरबडी रोड, MIDC वर्धा येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे। मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला अवश्य लाईक करा। तिसरी जाहिरात आहे सेठ बन्सीधर दहीगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हारा ही भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे। या संस्थेद्वारा संचालित सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा जिल्हा अकोला येथे अनुदानित तुकड्यांवरील सन 2023-24च्या संच मान्यतेनुसार खालील रिक्त शिक्षण सेवकांची पदे भरणे आहे। तर पहिले पद आहे शिक्षण सेवक, वर्ग 5 करिता शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC D.Ed। यासाठी पदसंख्या आहे 1 आणि संवर्ग आहे खुला। दुसरे पद आहे शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता आणि याकरिता लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BA B.Ed। यासाठी पदसंख्या आहे 1 आणि संवर्ग आहे खुला। नंतर तिसरे पद आहे शिक्षण सेवक, वर्ग 6 ते 8 करिता। या पदाकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता BSc गणित B.Ed आणि यासाठी एक पद रिक्त आहे आणि संवर्ग आहे खुला। चौथे पद आहे शिक्षण सेवक, वर्ग 9 ते 10 करिता। यासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता BSc गणित B.Ed आणि यासाठी एक पद रिक्त आहे आणि संवर्ग आहे खुला। या सर्व पदांकरिता शासन निर्णयाप्रमाणे TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर रिक्त शिक्षण सेवकांची पदे भरण्याकरिता दिनांक 20/10/2024 रोजी रविवारला सकाळी 11 वाजता सेठ बन्सीधर विद्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन केले आहे। इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे। टीप दिलेली आहे स्वलिखित अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या सत्यप्रती कार्यालयीन वेळेत 16/10/2024 पर्यंत सादर करायचा आहे। चौथी जाहिरात आहे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ डोणगाव संचालित कैलासवासी तात्यासाहेब गुरु सिद्धप्पा आमले प्रशाला डोणगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या 100% अनुदानित माध्यमिक शाळेत खालील पदे भरायची आहेत। तर पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक A ग्रुप। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.Ed 9वी व 10वी करिता गणित विषयासाठी हे पद रिक्त आहे। यासाठी पदसंख्या आहे 1 आणि संवर्ग दिलेला आहे EWS आर्थिक दुर्बल घटक। दुसरे पद आहे कनिष्ठ लिपिक शिक्षण सेवक। यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC MSCIT संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि यासाठी पदसंख्या आहे 1
हे एकाकी पद असल्यामुळे रोस्टर लागू नाही. गरजूंनी शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ व सत्यप्रतीसह तसेच अर्जासह दिनांक 14/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता कैलासवासी तात्यासाहेब गुरुसिद्धप्पा आमले प्रशाला डोणगाव तालुका उत्तर सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काही 100% अनुदानित संस्थांच्या जाहिरातीबद्दल माहिती घेतलेली आहे. आणखी बऱ्याच जाहिराती आहेत, पण त्यांचा व्हिडिओ बनवणे शक्य नाही. तर त्या पूर्ण जाहिराती टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर देत आहोत. त्यासाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल अवश्य जॉईन करून घ्या. टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्याच्या जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.